जिऱ्या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक करून कारखान्याला भिवंडी पोलिसांनी ठोकले टाळे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे प्रभाग क्रमांक 4 मधील अतिक्रमण जमीन दोस्त। महानगरपालिका व महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभार प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। विरार पश्चिम भागात असलेल्या साईबाबा मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना। मध्य प्रदेशातील वाहनातून लाखोंचा गुटखा जप्त, शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई। बातमी आहे भिवंडी शहरातून। जीवनात अनेक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये फोडणीसाठी वापरला जाणारा जिरा पालघर जिल्ह्यातील एका कारखान्यात बडीशोपचा टाकाऊ हिस्सा, लाकडी भुस्सा आणि केमिकल पावडर वापरून बनवला जात असल्याची बाब भिवंडी पोलिसांच्या कार्यवाहीत उघड झाली आहे। या बनावट जिऱ्या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक करून कारखान्याला टाळे ठोकले आहे। गेल्या 6 महिन्यापासून मुंबई महानगरात या बनावट जिऱ्याची विक्री निम्म्या भावाने सुरू होती, अशी बाब तपासात पुढे आली आहे। शादाब इस्लाम खान राहणार नवलीपाडा पालघर वय वर्ष 33 आणि चेतन रमेशभाई गांधी वय वर्ष 34 राहणार कांदिवली पश्चिम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 जण बनावट जिऱ्याची विक्री करण्यासाठी टेम्पो घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या उपायुक्त नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी पथक तयार केले होते। यामध्ये पोलिसांबरोबर अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजित नारायण चिलवंते यांचाही समावेश होता। या पथकाने सापळा रचून 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या टेम्पोची पाहणी केली। त्यावेळी टेम्पोमध्ये बनावट जिरा आढळून आला। पथकाने हा जिरा पाण्यात टाकला असता तो पाण्यात पूर्णपणे विरघळून पाण्याचा रंग काळा झाला। बडीशोपचा टाकाऊ हिस्सा, लाकडी भुस्सा आणि केमिकल पावडर वापरून हा जिरा बनवला जात असल्याचे यावेळी तपासात समोर आले। यानंतर पोलिसांनी 2399 किलो वजनाचा आणि 7,19,700 रुपयाचा जिऱ्याच्या साठ्यासह 4 लाखाचा टेम्पो जप्त केला। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। बातमी आहे भिवंडी शहरातून। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे शहरातील प्रभाग क्रमांक 4 अंतर्गत असलेल्या रस्त्यावरील व रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे। या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमणे झाली होती। यात येथील शाळेची संरक्षण भिंत देखील अतिक्रमणामध्ये येत असल्या कारणाने ती संरक्षण भिंत देखील अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या जेसीबीने तोडण्यात आली। यावेळी अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्त घेतल्याचे दिसून आले आहे। हे अतिक्रमण काढत असताना कोणत्याही प्रकारचे वाद झाले नसल्याचे दिसून आले। प्रभाग क्रमांक 4 चे अधिकारी सुनील भोईर, बीट निरीक्षक अमोल वरगळे यांच्या नेतृत्वाखाली ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली। साईनाथ फर्निचर जवळील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले, तर प्रभात रेस्टॉरंट आणि बारचा दर्शनी भागाचेही अतिक्रमण काढण्यात आले आहे। यामुळे या रेस्टॉरंटचा दर्शनी भाग आता चित्र विचित्र दिसत आहे। ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढे अशीच सुरू राहील असेही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। फोन मला करते मस्ते टुरुम टुरुम, तुम बघून कालेच फोन मला करते मस्ते टुरुम टुरुम। मग पसकी ग लवकर मारूया स्टार्टर, कुठे मग पसकी ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर बुरुम बुरुम
कि कभी था मद्रासी माना चल के था बंगाली, चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरे, पहचान हवा है कहाँ कि है पानी कहाँ, कहाँ मिट्टी कहाँ कि तो खोल दिल के तलों से ये जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। बातमी आहे पालघर जिल्ह्यातून। महानगरपालिका व महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। वीज वाहिनीच्या प्रवाह क्षेत्राशी संबंधित असल्यास आग लागण्याची व अपघात होण्याची शक्यता असल्याने यामुळे जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अहवाल महापारेषण विभागातर्फे तयार करण्यात आला आहे। महापारेषणचा अहवाल प्राप्त होऊन 3 महिने झाले तरी महावितरणचे अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने आज आम्हाला येथे उपोषणाचे हत्यार उपसावे लागले असल्याचे उपोषणकर्ते श्री चंदू पाटील व श्री सरताज खान यांनी सांगितले। महापालिका व महावितरण कंपनीचे अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवत असल्याने त्यांच्यावर कर्तव्यात कसूर ठेवल्या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे। तसेच बेकायदेशीर विद्युत जोडणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही तात्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। नियम आणि विद्युत पुरवठा निर्माण करून व त्याचं वितरण करणे हे सगळ्या गोष्टी त्यांनी वसई तालुक्यात चालू केलेल्या आहेत। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून नियमबाह्यपणे विद्युत पुरवठा करणे आणि सामान्य नागरिक व कामगारांच्या जीवितच खेळणे हे सरासर नियमबाह्यपणे विद्युत पुरवठा देऊन त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत वसई तालुक्यात। आणि या सगळ्या ज्या आमच्या तक्रार आहेत त्या उपोषणाच्या माध्यमाने आपल्या पत्रकाराच्या माध्यमाने आम्ही जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत की जेणेकरून सामान्य जनतेला सुद्धा ही माहिती पडावी की आपल्या समाजात महावितरण कशा प्रकारे लोकांच्या जीविताशी खेळत आहे, हे आपल्या मार्फत आम्ही तुमच्याकडे मांडत येतो। आम्ही तुमच्या विनंती करत आहेत की हे सगळे विषय सामान्य जनते। विरार पश्चिम भागात असलेल्या साईबाबा मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। याचबरोबर निमकरोली बाबा यांच्या मूर्तीचीही प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। निमकरोली बाबा हे भारतीय संस्कृतीमधील थोर संतांमधील एक संत म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे। निमकरोली बाबा यांचे करोडो भक्तगण आहेत। ते एक दिव्य पुरुष म्हणून गणले जातात। भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या भक्तांची मोठी संख्या आहे। निमकरोली बाबा यांचे मूळ स्थान उत्तराखंड येथील नैनिताल पासून 11 किलोमीटर असलेल्या कैचीधाम येथे असल्याचे जीवनदायी ट्रस्टचे चेअरमन प्रदीप तेंडुलकर यांनी यावेळी बोलताना सांगितले। सर्वसामान्य भक्त कैचीधाम येथे जाऊ शकत नाही, त्यामुळे निमकरोली बाबा यांचे भक्त चेतन देसाई यांनी या प्राण प्रतिष्ठापनेचे आयोजन केले व त्याला आमच्या ट्रस्टने सहकार्य केले असल्याचे प्रदीप तेंडुलकर यांनी यावेळी बोलताना सांगितले। निमकरोली बाबा यांची महिमा त्यांच्या शेकडो भक्तांपर्यंत पोहोचावी ही या प्राण प्रतिष्ठापनेमागील भावना असल्याचे सांगण्यात आले। अयोध्येत राम मंदिर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाल्यामुळे संपूर्ण भारत राममय झाला आहे। या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त भंडाराचेही आयोजन करण्यात आले होते। बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर शहरातून। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखू व गुटखा मध्य प्रदेशातील सेंधवा इथून शिरपूरकडे नेण्यात येत असताना शिरपूर तालुका पोलिसांनी 8 लाखांच्या गुटख्यासह 23 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी हरियाणातील दोघांना ताब्यात घेण्यात आले। मध्य प्रदेशातील सेंधवाकडून शिरपूरकडे एका माल मोटारीतून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। पथकाने हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर संशयित माल मोटारीला अडवून तपासणी केली असता त्यात 8,67,200 रुपयांचा सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आला। या कारवाईत 15 लाखांच्या मुद्देमालासह माल मोटारीसह 8 लाखांची सुगंधित तंबाखू व गुटखा असा एकूण 23,67,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी चालक सद्दाम मुनिजर वय वर्ष 32, सहचालक मोहम्मद बिलाल फजर खान वय वर्ष 27 दोघे राहणार फिरोजपूर हरियाणा यांना ताब्यात घेण्यात आले आहे। आणि सीनियर पीआय श्रीराम पवार साहेब यांना काल रात्री पहाटे एक बातमी मिळाली होती की प्रतिबंधित असलेली सुगंधी सुपारी
आणि सुगंधित तंबाखू अशा आपल्या हद्दीतून पास होत आहे. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला, हाडाखेट इथे ट्रॅप लावला असता आयशर वाहन क्रमांक आहे MH43 CE 0950 हे अडवले असता. तिथला जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आता निष्पन्न करणं योग्य नाही, तो पळून गेलेला आहे. आणि त्याचा जो क्लीनर आहे अनुप पिता दिलीप कुमार शुक्ला वय वर्ष 23 राहणारा खेसारा जिल्हा सिद्धार्थनगर याला आपण अटक केली आहे आणि त्याच्याकडनं एकूण 38 लाखाचा माल आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सलग 2 दिवसामध्ये ही अतिशय चांगली कामगिरी शिरपूर पोलीस स्टेशनने केलेली आहे. कालच आपण सेम तंबाखू, सुगंधित तंबाखू आणि इतर माल पकडला तर तेव्हा देखील आपण जवळजवळ 24 लाखाचा माल जप्त केलेला आहे. आज दिनांक 30 जानेवारी रोजी पहाटे गोपनीय बातमी मिळाली होती की सेंद्रियाहून शिरपूर मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली तंबाखू, सुगंधित आराधना छाप आणि रत्ना प्रीमियम रत्ना तंबाखू याची वाहतूक होणार आहे. त्या माहितीप्रमाणे आम्ही एक पथक तयार करून संबंधित ट्रक चालक व क्लीनर यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये सदर प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला. यामध्ये सद्दाम मुनिवर हा चालक व क्लीनर बिलाल खान यांना ताब्यात घेऊन यातील इतर आरोपींची माहिती घेऊन त्यांना सुद्धा या गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची आम्ही तजवीज केलेली आहे. सदर गुन्हा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, DYSP सचिन हिरे सर यांचे मार्गदर्शन व सूचना लाभलेल्या आहेत. या सूचनांप्रमाणे पुढील कारवाई करेल. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या